रिपब्लिकन बहुजन सेना उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांची घोषणा. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांनी संघटनेचे पदाधिकारी यावेळी निवडणूक उतरणार असल्याचं घोषित केले. शनिवारी शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातून लोकसभेत 48 उमेदवार उभे करणार आहोत, तर यूपीमधून 80 उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वतः आपल्या अंगावर घेऊन ठाणे लोकसभेतून ते स्वतः उभे राहणार आहेत. तर तेलंगणामधून आणखी 8 राज्यातून देखील त्यांची उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. एकंदरीत रिपब्लिकन बहुजन सेना यावेळी निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या तयारीनं उतरणार आहे. यावेळी आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य करायचं आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी महाराष्ट्र प्रवक्ते व्यंकटेश कांबळे, प्रमुख संघटक किशोर लासुरे, महिला अध्यक्षा शोभा आर्या, ठाणे शहर अध्यक्ष शिवराज कोटे, ठाणे शहर कार्याध्यक्ष बाबू शेख, ऑल इंडिया ठेकेदार युनियनचे अध्यक्ष सुनील जयस्वार, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष हिम्मत विसारिया आदी देखील उपस्थित होते. वर्तकनगर येथील साईनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोन्याचं सिंहासन भक्तार्पण. श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज पहाटे 6 वाजता आमदार संजय केळकर यांनी सपत्नीक साईबाबांच्या मूर्तीची यथासांग महापूजा केली. यावेळी साईबाबांना दूध, दही आणि अत्तरानं स्नान घालून भरजरी वस्त्र, शाल परिधान करण्यात आलं. त्यानंतर सोन्याचं सिंहासन आणि सोन्याच्या गाभाऱ्याचं भक्तार्पण सर्व साई भक्तांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत केळकर यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, हरिमाळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, विश्वस्त हरिमाळी अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच भक्तगणही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तर उत्सवादरम्यान आज विष्णू याग यज्ञ, लाडू प्रसादाचं वाटपही करण्यात आलं. या उत्सवाबद्दल अधिक माहिती आमदार संजय केळकर, संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर यांनी दिली आहे. वर्तकनगर येथील साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून हे 37वं वर्ष आहे वर्धापन दिनाचं आणि आजपासून हा उत्सव सुरू झाला आहे. 3 दिवस वर्धापन दिन साजरा होणार आहे. आज महापूजा होऊन विशेष म्हणजे सुवर्ण सिंहासन आणि त्याचं अर्पण या ठिकाणी आज सकाळी करण्यात आलं. पूजाविधी झाला. बळीभाई नेईबागकर, मंगेश नेईबागकर, त्यांची आमची सगळी त्यांच्याबरोबरची टीम ही गेली 37 वर्ष ही सेवा करतायत, बाबांची सेवा करतायत, यांची जनता जनार्दनाची सेवा करताय. आणि खरं म्हणजे या ठिकाणी लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात. प्रति शिर्डी म्हणून हे स्थान जे आहे ते अत्यंत पवित्र पण आहे आणि या ठिकाणी खूप लोक भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी येतात. खरं म्हणजे भक्तीतूनच शक्ती मिळते आणि ही शक्ती प्राप्त करण्याकरता आम्ही देखील या ठिकाणी आलो आहोत. जनकल्याणासाठी, जनतेला विकासाकडे नेण्यासाठी, या शहराचा आणि महाराष्ट्राचं विकास व्हावा आणि इथली जनता जनार्दन 12 कोटी जनता सुखी समृद्ध राहावी याकरता ही भक्ती आणि बाबांनी शक्ती दिली आहे आणि या माध्यमातून सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारची भावना या महापूजेच्या निमित्ताने देखील मी व्यक्त करतो. वर्धापन दिन आहे, भक्तगणांना काय आवाहन करा? भक्तगणांना मी निश्चितच सांगेन की आपली भूमीच मुळामध्ये पवित्र भूमी आहे. ही संतांची भूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे आणि त्याच्यामुळे भक्तांना मी आवर्जून सांगेन
की या भक्तीतूनच तुम्हाला बळ मिळणार आहे आणि हे राष्ट्र जे आहे हे जगामध्ये पुढे नेण्याच्या करता आपापल्या भागामध्ये आपापल्या ठिकाणी या भक्तीतून आपण शक्ती प्राप्त करा आणि या बळाच्या माध्यमातून स्वतःच्या बरोबरच जनतेचा आणि सर्व परिसराचा देखील उत्कर्ष करा, विकास करा, असं देखील मी भक्तांना आवाहन करेन. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. वडोदरा आणि नागपूरच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार पहिलं म्युझिकल फाउंटन आणि बनारस घाट. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उपवन तलाव येथे पहिला म्युझिकल लेझर शो उभारला जाणार आहे. वडोदरा आणि नागपूरच्या धर्तीवर ठाण्यात पहिलं म्युझिकल फाउंटन आणि बनारस घाट साकारण्यात येत असून या फाउंटनच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या उभारणीची ध्वनिचित्रफीत दररोज पाहायला मिळणार आहे. ओवळा माजोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं हे फाउंटन आणि घाट उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाकडून 12 कोटींचा निधी देण्यात आला असून बनारस घाटाचं कामही जवळपास 80% पूर्ण झाले. फाउंटनच्या माध्यमातून केवळ राम मंदिराच्या उभारणीची कथाच पाहायला मिळणार नसून तर स्त्री स्थानक ते ठाण्याची आत्तापर्यंत झालेली जडणघडण आणि मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं यावर प्रकाश टाकणारी ध्वनिचित्रफीतही ठाणेकरांना पाहायला मिळणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. उपवन परिसरात उभारण्यात येत असलेलं म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवायला मिळणार आहे. अशा प्रकारचं फाउंटन ही वडोदरा आणि नागपूरला उभारण्यात आले. ठाण्यातही अशा प्रकारचं फाउंटन असावं अशी इच्छा सरनाईक यांची होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नानं याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. राम मंदिराची उभारणी मागची पार्श्वभूमी, नेमकं मंदिर कशा प्रकारे असणार आहे हे उपवन तलाव परिसरात बसून ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय ठाण्याचा इतिहास सांगणारी तसंच मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणेकरांना यामध्ये पाहायला मिळणार आहे. मनोरंजनासोबतच माहिती देण्याचा उद्देश यामागे असून विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हा शो दाखवला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. या दोन्ही कामाच्या तयारीविषयीचा आढावा तसंच मतदारसंघातील इतर कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यामध्येही दोन्ही कामं प्रगतीपथावर असून 12 जानेवारी रोजी या दोन्ही कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. एक मिनिट सौरव मागे घ्या ना बस. हा रेडी साहेब. आज ठाणे महानगरपालिका आयुक्त राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता माझ्या मतदारसंघातील उपवन घाटाचं लोकार्पण आणि त्याच वेळी मुख्यमंत्री साहेबांनी जो तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि म्युझिकल फाउंटनसाठी निधी दिला होता त्याचं उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रम त्या दिवशी करण्याचा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या संदर्भात पूर्ण चर्चा करण्याकरता महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्याबरोबर आज बैठक झाली. पुढे आम्ही आता 7 तारखेपासून अधिवेशनामध्ये बिझी असणार, त्यामुळे त्याची तयारी आणि बाकीची माहिती देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून उपवन घाटाचं काम चालू आहे, परंतु मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ते काम बंद होतं, त्यामुळे त्या कामाला उशीर झाला. परंतु आता जागतिक दर्जावरचे जे लँडस्केप डिझायनर आहे अरुण कुमार,
त्यांच्या माध्यमातून ते डिझाईन केलं होतं आणि लँडस्केप त्यांच्याच माध्यमातून ते होत आहे आणि बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाटाची निर्मिती होते आणि 12 जानेवारीला त्याचं लोकार्पण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. परंतु त्याचबरोबर म्युझिकल फाउंटनसाठी जी काही एक थीम आमची होती ती थीम आम्ही 12 तारखेला लोकांना ठाणेकरांना लोकार्पण करणार आहोत मोफत स्वरूपात. ती थीम जी आहे म्हणजे म्युझिकल फाउंटन बरोबर ठाण्याचा पूर्व इतिहास म्हणजे ठाणं पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे तो पूर्व इतिहास. मुख्यमंत्री पदाची शपथ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्यानंतर गेल्या 18 महिन्याच्या कार्यकाळामध्ये ठाण्याचा जो कायापालट होतोय, डेव्हलपमेंट होते त्याविषयीची माहिती, ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्प जे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याची माहिती आणि त्याचबरोबर 22 जानेवारीला राम मंदिराची उभारणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अयोध्येमध्ये होणार आहे. त्या अयोध्या मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती दर्शवणारा आणि ते रामाचं दर्शन देणारी एक थीम अशा प्रकारच्या त्या थीम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये आम्ही लोकांपर्यंत नेणार आहोत आणि लोकांना मोफत स्वरूपात म्युझिकल फाउंटन बरोबर त्या जे चलचित्र आहे त्याचं बघायचा आनंद उपभोगता येईल. सायंकाळी 7 वाजता, 8 वाजता आणि 9 वाजता असे रोज 3 शो केले जातील आणि त्या 3 शोमध्ये 3ही भाषांमध्ये ही चलचित्र जे आहे ते लोकांना दाखवलं जातील. त्या जिल्ह्यातील स्पर्धांमधून भारतीय संघात स्थान मिळवा, माजी कसोटीपटू वृंदा भगत यांच्या हस्ते अर्जुन मडवी T20 महिला क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन. जिल्हास्तरावरील क्रिकेट स्पर्धांमधून भारतीय संघात स्थान मिळवावं अशा शुभेच्छा माजी कसोटीपटू वृंदा भगत यांनी होतकरू क्रिकेटपटूंना दिल्या आहेत. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच ठाणे स्पोर्टिंग क्लब यांच्या सहकार्यानं सेंट्रल मैदान येथे 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत अर्जुन मडवी स्मृती T20 महिला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सोमवारी वृंदा भगत यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉक्टर राजेश मडवी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेचं त्यांनी कौतुक केलं. या स्पर्धेचं यंदाचं हे 4थं वर्ष आहे. पूर्वी क्रिकेट म्हणजे मुंबई असं समीकरण होतं, मात्र आता राज्य स्पर्धा तसंच मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय संघातही जिल्ह्यातील खेळाडू दिसत आहेत. अशा स्पर्धांमधून भारतीय संघात स्थान मिळवा अशा शुभेच्छा वृंदा भगत यांनी दिल्या. जागतिक स्तरावरही आता महिला क्रिकेट संघ चमकदार कामगिरी करत आहे. मुलींना प्रोत्साहन आणि संधी दिली तर ठाणे जिल्ह्यातील मुली मोठ्या प्रमाणात मुंबई आणि भारतीय संघात दिसतील. यासाठी अर्जुन मडवी स्मृती T20 महिला क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन डॉक्टर राजेश मडवी यांनी केलं. या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, निळू रणदिवे, दिलीप धुमाळ, सुशील म्हापुसकर, संजय सचदेवा, गुलशन कक्कड, मुकुंद सातघरे, मनीष नार्वेकर आदीही उपस्थित होते. या स्पर्धेचे कितवा वर्ष आहे, किती संघ सहभागी झालेले आहेत आणि किती दिवस ही मॅच चालणार आहे? स्वर्गीय अर्जुन मडवी ट्रॉफी हे 4थं वर्ष आहे. दैवज्ञ आणि डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या तर्फे हे सामने हे इथेच खेळले जातात. MCA रेकग्नाइज हे सामने आहेत आणि यातून हे सिलेक्शन सामने आहेत. यातून उद्या याच मुली तुम्हाला मुंबईच्या टीममध्ये किंवा इंडियाच्या टीममध्ये खेळताना दिसतील. A डिव्हिजनच्या मुली या एवढ्या उच्च दर्जाचे हे सामने आहेत आणि 4 ते 22 या दरम्यान हे खेळले जात आहेत आणि 22 तारखेला फायनल सामना खेळला आहे. आज सामन्याचं उद्घाटन माजी टेस्ट प्लेयर वृंदा भगत यांच्या शुभहस्ते झालेलं आहे आणि ट्रॉफीचं अनावरण रुपाली अंबुरे मॅडम DCP ठाणे यांच्या शुभहस्ते झालेलं आहे. यामागे हे इतके मोठ्या व्यक्ती येतात, ह्यांना बोलवण्याचं कारण ह्यांच्यापासून ऊर्जा, प्रेरणा या मुलींनी घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आणि त्या आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला येतात. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.